नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं रोगपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादै च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रौटकं वाक्यकारणन्या भस्मगुरुं सन्ततमानयन्तु श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरामेति मूर्तिभेदविभागिनी व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतामृत तथा अनुभवामृताचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण अज्ञान खंडनाचं चालू आहे। ज्ञानोबा आपल्याला समजलेले आहेत की अज्ञान हे कल्पित आहे। कल्पित वस्तू शब्द असतो परंतु वस्तू नसते, भासते परंतु असत नाही। काल आपल्याला ज्ञानोबांनी इतकी सुंदर उदाहरण दिली की आत्मा आणि अज्ञान हे एकमेकांजवळ कसे राहतात। अज्ञान ज्याला म्हणतात ते अज्ञान आम्ही खरं मानतो आणि अज्ञान खरं मानल्यामुळे जे खरं आहे ते पटत नाही। खरं आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप आम्हाला कळत नाही आणि त्यामुळे हे जे अज्ञान आहे हे अज्ञान खरं आहे असं आम्हाला वाटतं। काल ज्ञानोबांनी फार सुंदर उदाहरणं दिलेली आहेत।
दोन भिन्न विरोधी स्वभावाचे ते अज्ञान आणि आत्मा. आत्मा ज्ञानवान आहे, ते स्वयंप्रकाशी ज्ञान आहे, ते सुद्धा त्या अज्ञानाचं सापेक्ष जगाचं ज्ञान नाही. म्हणून आपल्याला काल सांगत होते 29व्या मध्ये, हे असो मृत्यूवाणी जिणे ये शोधती जरी मेहुणे, तरी आत्मीने सणे अज्ञानीशी. अहो मृत्यूवाणी जीण म्हणजे जिवंत राहणं, मरण आणि जगणं हे दोन जे स्वभाव आहे किंवा जे दोन अवस्था आहेत त्या एकत्र कधी राहतील का? जो जिवंतही आहे आणि मेलेलाही आहे असं कधी घडेल का? एक कोणतं तरी घडत. तसं हे अज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये विरोध आहे, विरुद्ध आहेत ते एकमेकांच्या, तेव्हा ते एकत्र राहू शकत नाही, त्यांचं निर्णय जोडणं होऊ शकत नाही असं ज्ञान आपल्याला आता सांगतो. त्यानंतर 30वी ओवी आता येते, तिच्यामध्ये ते सांगत होते, अहो आत्मेने जे बाधे तेची आत्मनसी नांदे, अशी काहीशी विरुद्धे बोलून ये, कसे विरोधी बोलणे कैशी ऐशी काहीशी विरुद्धे बोलणी ये, ही कशी विरुद्ध अशी बोलणे. तसं आम्ही विरोधी बोलतो काय की अहो आत्मज्ञानाने ज्याचा बाध होतो, जे नाहीस होतं, अज्ञान दूर होतं, राहत नाही, कळत मला, असं जे आत्मज्ञान आहे हेच आत्म्यासह वर्तमान एकत्र कसं राहील, आत्म्याजवळ कसं जाईल ते. आत्म्याने आत्मज्ञानाने अज्ञानाचं खंडन होतं, आत्मज्ञानाने अज्ञान राहत नाही. मग आत्मा आणि अज्ञान दोन्ही एकत्र कसे राहू शकतात असं 30व्या मध्ये आता हे सांगत आहे. सार गोष्ट अशी की ज्या वस्तूचा ज्याच्या समोर अत्यंत अभाव असतो, ज्या गोष्टीचा ज्याच्या समोर अत्यंत अभाव असतो, ही वस्तू त्या स्वरूपात कशी राहील, कशी नांदेल. उदाहरणार्थ अंधार आहे, अंधार हा प्रकाशापुढे राहू शकत नाही. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे, प्रकाश नसलेला तो अंधार. तेव्हा असा हा जो अंधार आहे, तो अंधार प्रकाशाच्या समोर कसं राहू शकेल, कसं नांदेल. मग तात्पर्य अज्ञान हे मिथ्या आहे, कल्पित आहे, आम्हाला भासत ते, आणि भासमान असलेली गोष्ट मला खरी वाटते. तेव्हा अज्ञानवानी या 30 ओवी पर्यंत आपल्याला असं, त्यानंतर 31व्या ओवी मध्ये आता तरी सांगताय, पुन्हा दृष्टांताने आपल्याला पुन्हा सांगताय, अहो अहो अंधारपणाची पैज सांडून अंधार तेज झाला, तैसहज सूर्याची निभ्रांत. काय म्हणतात धनुवा, अहो अंधारपणाची पैज सांडून अंधार तेज झाला, अंधार तेज झाला, ते सहज सूर्याची निभ्रांत. या ठिकाणी असं उदाहरण देत आहे की अहो अंधाराने आपला अंधारपणा सोडला आणि त्याने काय केलं, तो अंधार म्हणे तेजस बनला. अंधाराने आपला अंधारपण टाकलं आणि तो तेज बनला,
प्रकाश बनला तर मग सूर्याची काय गरज? अंधार जर प्रकाश द्यायला लागला मग प्रकाशाची गरज नाही आपल्याला, दिवे वगैरे लावण्याची काय गरज आहे आपल्याला? है की अंधार हा अंधाराचं जे कार्य आहे ते म्हणजे न दिसण्याचं. तेव्हा त्या अंधारामध्ये आम्हाला कुठल्याही अशा गोष्टी दिसत नाही, त्यांच्या डोळ्याला कोणतेही ते प्रगट होत नाही असलेलं. असा हा जो अंधार आहे तो जर तेजाचं काम करू लागला, तो जर प्रकाशाचं काम करू लागला तर बिचाऱ्या सूर्याला मग काहीच काम होणार नाही ना, हे सांगतायत. अहो अंधारपणाची पैज सांगून अंधार तेज झाला. काय केलं त्याने? त्याने अंधारपणाची पैज म्हणजे प्रतिज्ञा टाकून दिली, अंधार नाही राहणार होता. मग काय होशील बाबा तू? तेज होईल. तू तेज झाल्यानंतर काय करशील? मी प्रकाश देईन लोकांना, आणि तू जर प्रकाश दिला तर मग सूर्य काय करेल? बिचाऱ्या सूर्याला काहीच काम होणार नाही. म्हणून सूर्य झाला बिचारा काम खाऊन गेला. पण असं कधी घडू शकत नाही, हे घडणं शक्य नाही. अंधार कधीही तेज देऊ शकत नाही, अंधाराची ही शक्ती नाही. म्हणून ज्ञानोबा सांगणारे तसं हे जे अज्ञान आहे ते अज्ञान त्या अंधाराप्रमाणे आहे. म्हणून हे जे अज्ञान आहे ते आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. आत्म्यामध्ये असलेला जो ज्ञानाचा स्वयंप्रकाश आहे त्या प्रकाशाने सगळं जग प्रकाशित होत आहे. अशा वेळेला हे अज्ञानाचं काही कार्य होत नाही, अज्ञान काही काम करू शकत नाही. अज्ञान हे निव्वळ अज्ञान म्हणून आम्ही धारण केलेली कल्पना आहे असे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. कोणी म्हणेल की बाबा तुम्ही अंधार पाहिलाय का? जर एखाद्याला विचारला आपण का हो तुम्ही अंधार पाहिला का? हो जरूर दिसतो ना मला. पण दिवस पाहिलाय का तुम्ही अंधार? प्रकाशामध्ये अंधार दिसलाय का तुम्हाला? असं जर कोणी विचारलं तर प्रकाशामध्ये अंधाराचं नाव नाही. प्रकाशामध्ये जर अंधार दिसला तर मग प्रकाश काय करेल? तेव्हा अंधार हा प्रकाशाचा अभाव असलेला असा प्रकार आहे. म्हणून जिथं प्रकाश नाही तिथं अंधार असतो असं ज्ञानोबा आपल्याला समजावे. म्हणून आत्मस्वरूपामध्ये अज्ञान नाही, अज्ञान हे अंधाराप्रमाणे आहे. तेव्हा आणखी एक दृष्टांत ज्ञानोबा देत आहेत. ज्ञानोबा एका मागून एक दृष्टांतांनी आपल्याला हे पटवून देत आहेत की बघा अज्ञान कसं आहे. दुलापूरपण सांडलेले ज्ञानोबा सांगतात. 32व्या ओळी, या 32व्या ओळीमध्ये ज्ञानोबा म्हणतात दुलापूरपण सांडलेले आणि आगीपण मांडलेले तरी तेच अंगी झाले इंधनकी. आपल्याला उदाहरण असं देत आहे की लाकडाने आपला शुष्कपणा कोरडेपणा टाकून दिला आणि मग ते लाकूड कोरडं लाकूड जर अग्नी टाकलं तर ते अग्निरूप होऊन जातं, अग्नी होऊन जातं. लाकूड आपला शुष्कपणा टाकून जर अग्निशी एकरूप झालं तर ते अग्निरूप होऊन जातं, अग्निस्वरूप होऊन जातं. तेव्हा लाकूड जरी कसंही असलं अर्थात ते अग्नी टाकण्यापूर्वी त्याचे प्रकार संभवतात.
लाकडाचे प्रकार आहेत बरं का. खैरे, घामोडाचे लाकूड आहेत, चंदन आहे. आता चंदनाचं उत्तम लाकूड आहे. तुळस, चंदन ही जी झाडं आहेत त्यांची लाकडं उत्तम मानली जातात. त्यानंतर हिवराचं लाकूड असतं, शिंदीचं लाकूड असतं. हे मध्यम प्रकारचे लाकूड आहेत. आणि सगळ्यात कनिष्ठ लाकूड जर काही असेल टाकण्यासाठी वाईट, तर ही जी तुमची ज्याची फुलं आपण पहिला वाहतो, रुई, मल्हार वगैरे यांची लाकडं काही अग्नीला चालत नाही, खरं जाऊ नये. किंवा वड, पिंपळ ही लाकडं अग्नीमध्ये टाकू नये असं शास्त्र आहे. जाळण्यासाठी नाही, ती होमासाठी येते, पूजेसाठी. तेव्हा लाकडांचे हे जे विविध प्रकार आपण पाळलेले आहेत ते जळण्यापूर्वीचे प्रकार आहेत. पण एकदा का ते पेटलं आणि त्याचा कोळसा झाला किंवा त्याचे ते अंगार झाले की मग तिथे काही प्रकार नाही. मग तिथे तुम्ही काही म्हणू शकत नाही की चंदन जळतंय, लांबून जळतंय, लांबून जळतंय. अग्नी काय करतो, त्या लाकडांना जाऊन भस्म करून टाकतो, कोळसा करून टाकतो त्यांचा. अग्नीचा हा स्वभाव आहे. अग्नी ज्याच्या त्याच्या लाकडांना लागेल त्या लाकडांना तो जाऊन टाकतो. त्याप्रमाणे त्यांना म्हणतात, सुंदर उभी ज्ञानेश्वरीमध्ये, का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे. ज्ञानेश्वरी सांगत होते, खैर चंदन काष्टे ही विवंचना तवच घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी. जोपर्यंत त्यांना अग्नीमध्ये टाकत नाही तोपर्यंत त्यांचे प्रकार संभवतात. चांगलं, उत्तम, मध्यम लाकूड कोणतं. तेव्हा लाकडाचे चांगले प्रकार, मध्यम प्रकार, कनिष्ठ प्रकार हे जे आहेत ते अग्नी लागण्यापूर्वी ठीक आहे. परंतु एकदा का अग्नी त्यांना लागला मग तिथे कुठलाही प्रकार शिल्लक राहत नाही. सगळे कोळसावून जातात, सगळे भस्म करून टाकतात. तेव्हा ज्ञानोबा सांगू लागले की ज्याला अज्ञान असं म्हणतात ते अज्ञानही असंच आहे. अज्ञानाला काही किंमत नाही, अज्ञानाला काही स्थिती नाही. हे इथं तरी लाकूड आहे, परंतु अज्ञानाला कुठलंच वास्तव्य नाही, कुठला पदार्थ नाही. मग त्या अज्ञानाला जेव्हा तो ज्ञान रूपाग्नी जाऊन टाकेल तेव्हा ते काय शिल्लक येईल तिथं. तेव्हा पुन्हा आणखी दृष्टांत 33व्या ओळीत देतात ज्ञानोबा, का गंगा पावत घेऊ आनपणाचा ठाऊ सांगी, ते गंगा हो लाहे पाणी. किती दृष्टांत द्या ज्ञानोबांनी. ज्ञानोबा सांगतायत, गंगा पावत घेऊ आनपणाचा ठाऊ. आनपण म्हणजे दुसरं. ही जी गंगा आहे या गंगेला एखादा उघडा गंगा नाला म्हणतो. पुष्कळ नाले म्हणतात, नद्या म्हणतात गंगेला. गंगेला येऊन मिळणाऱ्या या ओढ्यांचं, नाल्यांचं जे पाणी असतं, गटारांचं पाणी असतं, घाण पाणी असतं, पुष्कळ प्रकारचं पाणी मिळतं गंगेला. आणि ती बिचारी गंगा त्या सगळ्या ओढ्यांचं, नाल्यांचं सगळं पाणी आपल्यामध्ये घेते. अशी जी गंगा आहे ती गंगा सगळ्या प्रकारच्या पाण्याला स्वीकारते. आणि ते सगळं पाणी मग आपण तीर्थ समजूनच पुढे घेतो. जेव्हा तीर्थाला जातात लोक, यात्रा करतात, तेव्हा त्या तीर्थामध्ये आंघोळ करतात. मग
त्यावेळेला ते असं नाही म्हणत की बा या गंगेमध्ये बघा हे जे पाणी ना हे उरायचंय बरं का, हे गटारचं पाणी आलेलं आहे बरं का, हे अमुक ठिकाणचं पाणी आलेलं आहे बरं का, अशी वाढणीवाढ नाही होत. मग तिथं जे पाणी आहे तिथं त्या ह्याच्यामध्ये तीर्थामध्ये त्या पाण्यामध्ये लोक पवित्र समजून स्नान करतात. म्हणजे जे घाण पाणी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पवित्र म्हणून तीर्थ असं ज्ञानोबा सांगणार. हे कशासाठी चाललंय सगळं की अज्ञान आणि आत्मा ब्रह्म यांचं हे जे स्वरूप आहे ते वास्तविक हे सगळं जगच ब्रह्ममय आहे किंवा सगळं जग ब्रह्ममय आहे असं ज्ञानोबांनी आपल्याला अनेक वेळेला मागच्याही प्रकरणांमध्ये सांगितलेले. दिसणार जग हे वास्तविक असत्य नाही, दिसत परंतु ते नाही, ते भासमान आहे. भासमान दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या नाही. म्हणून जगताचं जे दर्शन आम्हाला होतं आणि जगामध्ये आम्ही जे खरं समजून वागतो, खरं आहे म्हणून चालतो, हेच महान असं अज्ञान आहे. जे खरं नाही त्याला खरं समजतो. ज्ञानोबा सांगायले तेव्हा अज्ञान 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 ज्याला म्हणतात ते अज्ञान अशा तऱ्हेनं जे खरं नाहीये त्या आत्म्याला ओळखा. आणि आत्म्याला ओळखल्याशिवाय हे खरं कुठं कळत नाही. पंचायत ही झालेली आहे की ज्ञानोबा सांगतात आत्म्याचा अनुभव, अमृताचा अनुभव ते सांगून राहिले. आणि आम्ही तर कधी घेतला नाही तो अमृताचा अनुभव. आम्ही तर तो आत्मा पाहिला नाही, आत्म्याचं ज्ञान नाही, आत्म स्वरूप नाही माहिती. पंचायत होऊन जाते सांगणाऱ्याची. सांगणाऱ्याचा अनुभव वेगळा आणि ऐकणाऱ्याचा अनुभव वेगळा. मग आली ना फजिती, सांगणाऱ्याची फजिती. आता इथं ऐकणाऱ्याला काय तुम्ही जे सांगाल ते ऐकून घेत होतो, पण सांगणाऱ्याला असं वाटतं की आता कसं काय पटून द्यायचं यांना, आपण यांना कसं काय समजून सांगायचं. आणि मग ज्ञानोबा नाना प्रकारचे दृष्टांत युक्त्या देतात. ही या युक्तीने समजेल, या युक्तीने समजेल, या युक्तीने समजेल, या ठीक आहे. ज्ञानोबा जेवढं समजलं तेवढं समजलं. आता काय समजलं, कारण ही जी समज आहे हे ज्ञान आहे. त्या अज्ञानाचा सापेक्ष असलेला भाव म्हणजे ज्ञान. अज्ञान आणि ज्ञान ही जी जोडी आहे, वास्तविक ते जे ज्ञान आहे ज्याला आम्ही ज्ञान ज्ञान म्हणतो ते सुद्धा खरं ज्ञान नाहीच आहे. ज्ञान खरं ज्ञान आहे आत्म्यामध्ये. म्हणून हे जे बाह्य जगाचं जे ज्ञान आहे, मला वस्तूंचं ज्ञान, पदार्थांचं ज्ञान, नाना कलांचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान, ही सगळी ज्ञान जेवढी आहेत ही ज्ञान त्या अज्ञान सापेक्ष अशा ज्ञानाची स्वरूप आहे. ज्ञानाला म्हणतात ते जे ब्रह्मज्ञान, ते जे आत्मज्ञान आहे ते अनुभवयुक्त ज्ञान आहे. ही जी बाकीची ज्ञान आहे त्या ज्ञानांना त्या ज्ञानामुळे प्रकाशित झालेले. आत्मज्ञानामुळे प्रकाशित होणार जे दुसरं ज्ञान आहे ते ज्ञान वास्तविक अज्ञानाच एक वेगळं स्वरूप आहे. आणि खरं ज्ञान जे आहे ते आत्मज्ञान आहे, आत्म्यामध्ये ते आहे. आणि ते ज्ञान ज्याला लाभलं, ज्याला मिळालं, मग तो जे ज्ञानाचं स्वरूप सांगतो आणि अज्ञानाचं स्वरूप कथन करतो ते सर्वसामान्य माणसाला पटणं अवघडून बसतं. कारण ज्याला ते ऐकवायचं आहे, ज्याने ते ऐकायचं आहे त्याची अवस्था वेगळी असते. तो जीव भावात आहे आणि ज्ञानोबा जीव भावात, शिव भावातून जीव भावामध्ये सामान्य अवस्थेत येऊन नंतर आपल्याला ते सांगून राहिले. ती कठीण येते.
ज्ञानोबांनी आता 34व्या ओळीमध्ये ते सांगतात, तैसे अज्ञान हे अज्ञान मोहे, तरी आत्मा असके असो लाहे, एरवी अज्ञान होय लागलाची. अज्ञान जर अज्ञान रूपाने राहत नसेल आणि सगळीकडे आत्माच जर असेल तर ते अज्ञान आत्मरूप होऊन जाईल ना. अहो सगळीकडे आत्मा पसरलेला आहे, ब्रह्म पसरलेला आहे म्हणतात तुम्ही. हे पटतं आपल्याला किंवा या सगळ्या जगामध्ये हे जे जगाचं स्वरूप आहे, हे बाह्य स्वरूप जे दिसतंय हे केवळ भासमान आहे. ते भासमान असल्यामुळं तिकडे आमचं लक्ष जातं, तेच भासतं आम्हाला, ते दिसतं. आणि खरं जे ब्रह्म किंवा आत्मा आहे त्याचं रूप आम्हाला कळत नाही. वास्तविक या सगळ्या जगाच्या अंतर्बाह्य सगळ्या ठिकाणी आत्मा आणि ब्रह्म भरून राहिलेले आहे. असं हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला ओळखा, आणि ते ब्रह्म ओळखल्यानंतर मग हे जे भासमान दिसणारं जे रूप आहे हे मिथ्या, हे खोटं, हे असत्य असं वाटत. तेव्हा आत्माच जर सगळीकडे भरून राहिलेला आहे, तो ज्ञानरूप आहे. मग आत्म्याचा अज्ञानाशी कुठं संबंध येईल? आत्म्याचा अज्ञानाचा संबंध काय येतो? मग तो आम्ही लावलेला संबंध आहे, आमच्या मनाने आमच्या बुद्धीने लावलेला संबंध आहे. आत्म्याचा आणि अज्ञानाचा संबंध होऊ शकत नाही, कारण ते परस्पर विरोधी आहे. हे आता मागच्या ओळ्यांमध्ये दाखवलं ज्ञानोबांनी. आत्मा हा स्वयंप्रकाशी स्वयंज्ञानी असल्यामुळं त्याला हे अज्ञान कधीही बाधू शकत नाही, त्याच्या जवळ जाऊ शकत नाही असं ज्ञानोबा म्हणतात. आता 35व्या ओळीत ज्ञानोबा पुन्हा दृष्टांत देत आहे. ज्ञानोबा म्हणतात, आत्मेनशी विरोधी म्हणून नुरेच ये संबंधी, वेगळी तरी सिद्धी जायची ना. तेव्हा आता आत्म्याचा आणि अज्ञानाचा विरोध आहे. आत्मा संपूर्णतः अज्ञानाच्या विरोधी आहे, म्हणून या दोघांचा परस्पर संबंध बनू शकत नाही, परस्पर ते जवळ एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. परस्पर एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. मग हे अज्ञान आहे हे तरी कोण आम्हाला सांगतं? अज्ञानाची जाणीव तरी कशामुळे होते बाबा, असा प्रश्न विचारतात लोक. जर अज्ञान आत्म्याकडे जाऊ शकत नाही, आत्म्याजवळ राहू शकत नाही, ते आत्म्याच्या विरोधी आहे असं जर असेल तर मग आमच्यामध्ये अज्ञान आहे ही जी जाणीव आहे आम्हाला होते, ही आम्हाला कोण करून देतो? कशामुळे आम्हाला जाणीव होते? कशामुळे आम्ही असं म्हणतो की हे काय मला समजत नाही बा, हे काय मला कळत नाही बा, याचं काय बा आपल्याला ज्ञान नाहीये? मग ही समज आम्हाला कोण देत? म्हणजे अज्ञानाची सुद्धा समज आम्हाला यावी लागते. अज्ञान आहे असं मानून मला अज्ञान आहे याची समज आली तर आम्ही ज्ञानाकडे जाऊ. विचार असा आहे की आम्हाला ती समज येत नाही, किंवा आहे त्या अवस्थेमध्ये, अज्ञानाच्या अवस्थेमध्ये आम्हाला अहंकार अभिमान वाटतो. किंवा अहंकार अभिमान काठा गर्व
हे सुद्धा अज्ञानाच्याच कृपेने लाभलेले आहे. ते अज्ञान आहे म्हणूनच आम्हाला अहंकार येतो, म्हणूनच आम्हाला अभिमान वाटतो, म्हणूनच गर्व करतो. तेव्हा या सगळ्या अहंकारांमुळे ह्या अज्ञानामुळे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्ञानो म्हणतात, मग तुमचा मीपणा, तुमचा अहंकार, तुमचा गर्व, ताठा वगैरे जो आहे तो त्या अज्ञानाच्याच कृपेनं तुम्हाला प्राप्त झालेला, किंवा ते अज्ञानच तुमच्यामध्ये आहे असं तुम्ही समजून त्याच्यामुळे तुम्ही अहंकारी होता असं ज्ञानोबा म्हणून राहिले. तेव्हा आत्म्याच्या आश्रयाशिवाय अज्ञानाचाही आम्हाला उलगडा होणार नाही. म्हणून आत्म्याचं जे ज्ञान आहे ते असं एका विशिष्ट ठिकाणी नाही. अज्ञान कसं असतं, अज्ञान एका विशिष्ट स्वरूपामध्ये राहतं, तसं आत्म्याचं नाही. आत्मा सर्वत्र सर्वव्याप्त येतो आणि तो सर्व व्याप्त असल्यामुळे मग त्याच्या प्रकाशाने ते सगळं अज्ञान विज्ञान वगैरे बाजूला होऊन जातं. हा काहीतरी थोडा विचित्र प्रकार आहे. तेव्हा आता मोठा सुंदर दृष्टांत देऊन राहिले ज्ञानोबा. सगळ्यात मार्मिक दृष्टांत आहे. म्हणतात हे अज्ञान कसं माहिती तुम्हाला, हे अज्ञान कसं आहे, लवणाची मासोळी. कसं आहे ते, लवणाची मासोळी. जरी झाली जिवारी तरी जळी ना जळा वेगळी न जी जळी. सुंदर दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. आता तर पटलंच पाहिजे तुम्हाला की हे अज्ञान कसं आहे. ज्ञानोबांनी ही जी दृष्टांताची 36वी ओवी दिलेली आहे, या ओवीतून आपल्याला पूर्ण आपला अज्ञानाबद्दलचा निराश होऊन जातो. ज्ञानोबा म्हणतात एका माणसाने मिठाची मासोळी तयार केली, मासा तयार केला. कशाचा केला, मिठाचा, मिठाची मासोळी. आणि काय केलं, ती जिवंत झाली. अरे का, जरी झाली जिवाळी, जिवाळी म्हणजे जिवंत झाली. आता पहा माशी, तो जो मासा आहे, आता ती मासोळी जी आहे ती कशाची आहे, मिठाची बनवली आणि ती जिवंत झालेली माशी. आता या माशाला तुम्ही पाण्यात टाकलं तर विरघळून जाईल, पण ती मिठाची बनलेली आहे. आणि ती मासोळी बाहेर ठेवली तर पाण्या वाचून भरून जाईल. तर माशाला पाणी पाहिजे, मासा बाहेर काढा बरं, पाण्याच्या बाहेर काढला. मासा जर पाण्याच्या बाहेर काढला तरी मरतो. आणि ही मासोळी अशी विचित्र मासोळी, ही मिठाची मासोळी आहे. तिला जर पाण्यात सोडला पण जगावी म्हणून, तर ती अंगाने मीठ असल्यामुळे विरघळून जाईल, भरून जाईल. म्हणजे तिला आता पाण्यातही राहता येत नाही, पाण्याबाहेरही राहता येत नाही. अशा प्रकारे ह्या मासोळीची फजिती आहे. म्हणतात त्याप्रमाणे हे अज्ञान आहे. अज्ञान हे त्या मिठाच्या मासोळीप्रमाणे ते स्वतंत्र राहू शकत नाही. स्वतंत्रही राहता येत नाही आणि अज्ञानाजवळ जाऊन आश्रयाला जाता येत नाही. आता काय तरी मरावंच लागेल त्याला, आहे की नाही. जशी मासोळी पाण्यातही राहू शकत नाही आणि पाण्याच्या बाहेरही राहू शकत नाही मासा असल्यामुळे, तसं हे जे अज्ञान आहे आमच्यामधलं, हे अज्ञान त्या मासोळी सारखे स्वतंत्र राहू शकत नाही. ते कुणाच्या तरी आश्रयाने राहतं म्हणे. ते
मग स्वतंत्र नाही नातं. जर कुणाच्या आश्रमाला जाईल तर आत्म्याच्या आश्रमात जाऊ शकत नाही, कारण विरोधी येते. आत्मा आणि त्यांच्यामध्ये विरोध आहे. आत्मा स्वयंप्रकाशी येत आहे, परप्रकाशी तर नाहीच म्हणते, ती वस्तूच नाही अज्ञान. मग तिथं आत्म्याच्या ठिकाणी त्याचा आश्रय नाही, तिथं ते राहू शकत नाही. आत्म्याजवळ राहू शकत नाही आणि स्वतंत्रही राहू शकत नाही. मग काय करेल? मासळी सारखं झालं तिचं दृष्टांत चपकन दिला ज्ञानमानी. म्हणून अज्ञान नावाचं काही नाहीच आहे. अज्ञान 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 म्हणून आम्ही जे धरतो हे केवळ कल्पित अशी गोष्ट आहे. कल्पना करून आम्ही काहीतरी भुलत असतो बस. अशा प्रकारे ज्ञानवानी दिलेला हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत ऐकून सगळ्यांची तोंड बंद होऊन गेली. जे अज्ञानाच्या बाजूने बोलणारे लोक आहेत ते अज्ञान आहे असतं का? मग प्रत्येकाला अज्ञान आहे असं काय करता तुम्ही? अज्ञान आहे ना. अशा प्रकारे अज्ञानाची बाजू घेणारे जे लोक आहेत त्यांची तोंड बंद होऊन गेली. तेव्हा विचाराच्या अभावामध्ये विचारच नाही होत आमचा. विचाराच्या अभावामध्ये आम्ही जेव्हा असतो, विचार जेव्हा आमचा बंद होऊन जातो, विचार जेव्हा आम्ही करू शकत नाही. विचार करणं म्हणजे काय माहिती का? ते तर समजून घ्या. विवेचनम इति विवेकः. विवेक म्हणजे विचार, त्याला विवेक म्हणतात संस्कृत मध्ये. विवेक विचार एकच आहे. तर विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे विवेचन, निवड करणे, विवेचन करणं. जसं आपण आता घरामध्ये डाळ तांदूळ वगैरे निसतो ना, निसायला लागतो, त्याच्यातून आपलं ते खडे माती काय जे असेल ते बाहेर काढतो आणि ते निवडतो आपण. निवड तस विवेचन मध्ये निवड आहे. सार घ्यायचं, असार टाकायचं, त्याला विवेचन म्हणतात. हा विचार आहे. जेव्हा विचाराचा अभाव असतो, जेव्हा कळत नाही आम्हाला काय निवडावं. समजा एखाद्या अज्ञानी बाईला सांगितलं, तिला काही माहिती नाही, तिने तो निवडण्याचा प्रकार कधी हाताळला नाही, तिने पाहिलंच नाही. आणि तिला असा पदार्थ निवडायला दिला की ज्या पदार्थामध्ये खडे, पांढरे खडे आहेत आणि ती वस्तू पांढरी आहे. तिने अद्यापर्यंत निवडण्याचं काम काही केलेलं नाही. तर तिने काय केलं म्हणे, सगळे ते जे पदार्थ म्हणजे ते जे धान्य आहे ना ते फेकून दिलं आणि ते जे चमकणारे जे खडे आहेत ना तेच ठेवले. तिला वाटलं हेच चांगले असतील, हे खायला उत्तम असेल म्हणून तिने ते ठेवलं आणि न विचारता तिने ते शिजायला टाकून दिलं. आता उकळ्या देऊन राहिलं ते पाणी केव्हाचं. ती बाहेरून ती दुसरी बाई आली, ती म्हणे का ग बाई, टाकलं का तू ते निघून टाकलं का ते बोगण्यामध्ये? हो ना, हो केव्हाच टाकलंय ना, बघा ना उकळून राहिला ते. आता मग शिजला असेल ना, बघलं शिजलं. घातला चमचा का वाटी घातली, काढलं, हा हे तर टणकच आहे. का ग शिजलं काय नाही मी तर चांगला त्याला फुटके होता जाळ लावलेला आहे, तेव्हा अजूनही घेतोय मी, ते का नाही शिजत? शिजून थकले ते. बाहेरची बाई तिने आणखी सरपण लावलं काही शिजलं नाही. उतरवलं खाली, ओतलं ते. हो काय त्याच टणटण वाजतात. घरातीमध्ये ओतल्यानंतर, थाटीमध्ये ओतल्यानंतर ते पुन्हा टणटणात पडलं खाली. हो आहे काय? अहो तुम्ही दिलेलं धान्य निवडलेलं आहे नाही, हा, आणि ते निवडलेलं खूप टाकलं, मग ते काय बाहेर ठेवलेलं आहे, बाहेर फेकलेलं. ती बाई गेली बाहेर पाहिला, अरे धान्य ते हे
आणि हिनं जे निवडून ठेवलेले ते खडे होते ते शिजवले बिचारी. अशी स्थिती केव्हा होते, जेव्हा विवेक नसतो. आता तिला विवेक नव्हता ना, काय निवडायचं आणि काय ठेवायचं हे जिला कळलं नाही, जिला विचार आला नाही, विवेक आला नाही, तिच्या हातून अशी चूक होते. मग विवेक नसला की माणसाची फार फजिती होते. आता एक साधं उदाहरण आहे, परंतु मोठमोठ्या कर्मामध्ये, मोठमोठ्या कामांमध्ये जर विवेक राहिला नाही तर अनेक प्रकारची संकट येतात. म्हणून माणसाला देवाने बुद्धीमध्ये विवेक दिलेला आहे, विचार दिलेले. तेव्हा ज्ञान म्हणतात हा विचार, हा विवेक, हे ज्ञान आहे. कशाच्या सापेक्ष? अज्ञानाच्या सापेक्ष. अज्ञानाच्या सापेक्ष मिळालेलं हे ज्ञान बुद्धीमध्ये दिले देवाने. म्हणून तो मनुष्य विवेकाचा अभाव जर झाला, विवेक जर नसला तर मग भयानक चुका होतात. आणि अशा चुका झाल्या की त्याचं दुःख त्याला सहन करावं लागतं. आपल्या हातून पुष्कळ चुका होतात संसारामध्ये. कदाचित त्या चुका आपल्या लक्षात सुद्धा येत नसतील, कारण आपल्या चुका असल्यामुळे आपण त्या सावरून ठेवतो किंवा त्यांना आणखी सजवतो आणखी चांगलं. त्या जी चूक झालेली आहे ती चूक कशी बरोबर आहे आमची, तिचं समर्थन आम्ही करतो. अरे जी चूक ते चूकच म्हणणार, तू आणखी तिचा पक्ष घेऊन आणखी बरोबर म्हणतो तिला. अशा पद्धतीनं वेडेपणा आमच्या जगामध्ये चाललेला असतो आणि त्यामुळे अज्ञान 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 आहे 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 म्हणून आम्ही जगत असतो. म्हणून सार गोष्ट अशी आहे, ज्ञान म्हणतात की हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे आहे तुम्ही म्हणता, पण ते अज्ञान आहे. मग तुम्हाला त्या अज्ञानाची सिद्धी करावी लागेल, ते ठरवावं लागेल खरं का खोटं. म्हणून आता ज्ञान आपल्याला असं सांगतात, 37वी ओवी येते. 37व्या ओवीमध्ये ज्ञान आपल्याला असं सांगतात, जे अज्ञान येथे नसे, जे अज्ञान येथे नसे तरी आत्माच असे. म्हणून बोलणे वाईसे नायकाधिकी, म्हणून बोलणी वाईसे नायकाधिकी. त्यामुळे आपल्याला सांगले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर अज्ञान नसेल, आणि नाहीच आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीये, आणि जर आत्माच आहे, मग आत्म्याचा आणि अज्ञानाचा संबंध कुठे जमेल? अज्ञान स्वतंत्र राहू शकत नाही आणि आत्म्याजवळ राहू शकत नाही. आपण पाहिलं त्या मासोळीप्रमाणे. तेव्हा हे जे अज्ञान अज्ञान म्हणतो ते व्यर्थ आहे, त्याच्याबद्दलच बोलणंच व्यर्थ आहे असं ज्ञान म्हणतात. म्हणून बोलणे वाईशे नायकाधिकी. वाई संबंधी व्यर्थ आहे ते बोलणं, अज्ञाना संबंधीच बोलणं व्यर्थ आहे आणि म्हणून ते ऐकू नये असं सांगतात. दृष्टांत असं देतात, दोरी सर्पाभास होय. हा रज्जू सर्पाचा दृष्टांत वारंवार दिला जातो. दोरी सर्पभास होय 38वी ओवी. तो तेने दोरे बांधोये, ना दवडणे न साहे जिया परी. सुंदर हे दृष्टांत आहे. दृष्टांत तो, परंतु दृष्टांताचा खुलासा ज्ञानोबा फार वेगळ्या पद्धतीने करतायत. ज्ञानोबा म्हणतात, दोरीच्या ठिकाणी तुम्हाला साप दिसतो ना? हो दिसतो. ते अंधारात पडलेले असते, वेडी वाकडी, आणि त्या वेड्या वाकड्या दोरीला पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की सापच आहे. मग
त्या सापाला बांधता येतं का? पळवता येईल का त्याला? पण दुसरा खरोखरचा साप जर असला तर लगेच आपण काहीतरी आरडाओरडा करून किंवा दगड फेकून किंवा काठी असं घेऊन त्याला पळून लावतो ना. आता तुम्हाला जर त्या दोरीवर साप दिसून राहिला आहे आणि तो साप आहे असं खरं वाटलं तुम्हाला आता, आणि खरंच वाटतं त्यावेळेला, कारण तो जो भास आहे तो भास खरा आहे, आमचा भास खरा आहे, कारण अभाव आहे त्याचा. दोरीमध्ये साप नाहीये, दोरी साप होऊ शकत नाही, पण आम्हाला त्या दोरीवर साप दिसतोय, दोरी सापासारखी दिसते. मग म्हणतात जर तुम्हाला ती दोरी सापासारखी दिसते तर मग तिला तुम्ही पळून का नाही लावत त्या सापाला? इतर साप दिसला म्हणजे तुम्ही काय करणार? दुसरा साप समजा बसलेला आहे किंवा चाललेला आहे, तुम्ही काय त्याला असं जाऊ देता? नाही. तिथं तुम्ही काहीतरी हुशफाश काहीतरी करताच ना, अरे साप लावणं तरी करता ना, काही ना काही करून त्या सापाला तुम्ही जाग करता गेली म्हणून लावता. मग आता हा दोरीवर दिसणारा जो साप आहे त्याला पळून लावा ना, मग कारण आरडाओरडा कळेल का तो? तुम्ही पळत मग आणावं दोर वगैरे काहीतरी याला बांधून ठेवू आपण. आता तू बांधायला जा, त्याला बांधता येईल का तो दोरीवरचा साप? तर सापच नाही तर त्याला बांधणार कोण? तू तात्पर्य असं की तो दोरीवरचा साप तुम्हाला घालवून देता येत नाही, पळून लावता येत नाही, ना त्याला बांधून ठेवता येत नाही दोरी, कारण तो भासमान आहे, तो खरा साप नाही. बरं, ज्ञानोबा यालाच अज्ञान म्हणतात. ही भ्रांती आहे, हे अज्ञान आहे, हा भ्रम आहे. दोरीवर आम्हाला साप दिसला म्हणजे सापाचा भ्रम झाला दोरीवर आम्हाला, निवर्तवाद या वादामधला. ज्ञान म्हणतात या ज्ञानाला, या सर्परूपी जे ज्ञान झालं मला दोरीवर, त्या ज्ञानाला सत्व नाही, खरेपणा नाही. म्हणून असं जे असतं ते भ्रम किंवा अज्ञान असतं असं ज्ञान म्हणतात. आणि अज्ञान हे असंच आहे. अज्ञान हे अशाच प्रकारचं दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे असतं. वास्तविक साप नाहीच आहे तिथं. साप नसताना सुद्धा आम्हाला साप दिसतो आणि आम्हाला खरं वाटतंय. ही हुबेहूब आमची जगामध्ये अज्ञानासंबंधीची बर का समजूत अशीच आहे की अज्ञान आहे, वास्तविक अज्ञान नाहीये. तो अज्ञानाचा तुम्हाला भास होतो आणि वाटत असं ज्ञान आपल्याला म्हणणार. तात्पर्य असं की अज्ञान खरं नाहीये. आता ज्ञानोबाचं जे उदाहरण देत आहेत ते आपण 39व्या ओळीत येते. 39व्या ओळीमध्ये ज्ञानोबा पुन्हा सांगतायत, नाना पुनवेचे अंधारे दिहा भेणे रात्री महुरे की येताची सुद्धा करे गिळजीचे. काय उदाहरण घेऊन आल्यावर ज्ञाना म्हणतात नाना पुनवेचे अंधारे. नाना म्हणजे इथं नाना वेगळं का कोणी ना म्हणजे नाही नाही अथवा असा अर्थ इथं. पौर्णिमेच्या दिवशी पुनवेचे अंधारे, पौर्णिमेच्या दिवशी अंधार जर असला म्हणे पौर्णिमेच्या दिवशी, तो पौर्णिमेच्या दिवशी जो अंधार असतो तो भीतीने रात्रीकडे वळतो. अंधार नावाचा कोणी आहे का? मग तो पाहतो आता कुठे लपायचं बा आपल्याला. दिवसात काही लपता येत नाही कारण दिवसात सूर्य असतो. तो अंधार म्हणतो दिवसा मी कुठे लपू, दिवसात काही लपता येत नाही.
मग तो रात्रीची वाट पाहतो. पण ती रात्र निघाली पौर्णिमेची. चंद्र चांगला प्रकाशित झालेला आहे, त्यामुळे त्या प्रकाशामध्ये तो अंधार काही लपू शकत नाही. जो दिवसा लपू शकला नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी चांगला चंद्रप्रकाश असल्यामुळे त्याला चांगलं लपता आलं नाही. किती फजिती झाली पहा त्या अंधाराची. म्हणतात तो चंद्र मुला का की मग तो सगळा अंधार घेऊन टाकतो, म्हणजे काय अंधार नष्ट करून टाकतो तो. अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी अंधाराला चंद्रामुळे आश्रय नाही आणि दिवसा तर नाहीच नाही सूर्यामुळे. सूर्यामुळे आश्रय नाही, चंद्रामुळे आश्रय नाही, मग जाऊ कुठे नाही. याचा अर्थ असा की अंधार हा खरोखर कुठला पदार्थ नाहीये, वस्तू नाहीये, तो अभावात्मक आहे. शब्द आहे अंधार, दिसतो पण भासमान आहे, परंतु असत नाही मृगजळाप्रमाणे. तेव्हा अशाच प्रकारे आम्हाला सुद्धा अज्ञानाची प्रतीती म्हणजे अज्ञानाचा अनुभव येतो. बरं आम्हाला अज्ञानाचा अनुभव आम्हाला कसा येतो आता धर्म सांगताय. 3 प्रकारे अज्ञानाचा अनुभव आम्हाला होत असतो जगामध्ये. हा जो मनुष्य आहे तो म्हणतो की मी अज्ञानी आहे, अहम अज्ञा. तो म्हणतो मी अज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. कशामुळे तू अज्ञानी आहे रे? अज्ञानाचं कारण काय बरं तुला? अज्ञानाचं कारण असं की मला कळत नाही, ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणून अज्ञान आहे. ज्ञान नसताना मी अज्ञानी आहे असं म्हणतो, हे त्याचं कारण. दुसरा रज्जू सर्पाची कार्यकारणूक म्हणजे हा साप आणि ती दोरी, ही जी भ्रांती त्याला निर्माण झाली तशी भ्रांती त्याला जगामध्ये निर्माण होते. भ्रांतीनं त्याला अज्ञान वाटत. साधी गोष्ट घ्या ना, आपलं शरीर हे अमर राहत. मी मरणारा नाही, मी कधीच मरत नाही, असा काहीतरी गैरसमज आमचा झालेला. पुष्कळ लोकांना मरताना मी पाहतो, पण आपल्या मरणाचा काही विचार येत नाही. किती दररोज लोक मरतात. इतके लोक मरत असताना सुद्धा मी मरेन हा विचार येत नाही. का येत नाही हा विचार? कारण मी अमर आहे, मला मरण नाही, असा काहीतरी वेगळा विचार, असा काहीतरी आपल्या डोक्यामध्ये असतो. आणि म्हणून आपल्या मरणाची आपण चिंता करत नाही, विचार करत नाही. मरणाचा जो मनुष्य विचार करतो ना, तो परमार्थाला लागतो लगेच. आम्ही मरणाचा विचार न केल्यामुळे आम्ही संसारामध्ये पडून जातो. आम्हाला तो संसार फार आवडतो, कारण तुम्ही मरणाधीन आहे. संसार नश्वर येतो, नाशवान आहे. नाशवानाच्या नादी लागून 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 आम्ही आम्हालाही विसरून गेलो शरीराला. म्हणून जो खरा न मरणारा आहे तो आत्मा, इकडे आम्ही जातच नाही असं ज्ञानोबा सांगलं. तेव्हा मृगजळ, अंधार ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अभावरूप गोष्टी आहेत. त्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या वस्तू नाही, पण तरी सुद्धा आम्ही त्यांना खरं मानतो. वास्तविक मृगजळ मिथ्या आहे. हा दिसणारा अंधार भासमान आहे, अभावात्मक आहे. ही गोष्ट माहीत असून सुद्धा आम्ही
विचाराच्या दृष्टीने पाहिलं तर आम्ही भ्रमातच राहतो. वास्तविक अंधाराला का भीता आपण? समजा एखादा समजा रे अमुक हे अमुक बसली घेऊन येते, ते लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत नाही बाबा तिथं अंधार आहे, नाही बाबा तिथं अंधार आहे. अंधार काय वस्तू आहे? अंधार काय पदार्थ आहे? अंधार काय तुम्हाला भिंतीसारखा तुम्हाला डोक्याला लागेल? अंधार काय आहे? अहो अंधार म्हणजे काहीच नाहीये, तो फक्त डोळ्याचा शत्रू आहे एवढं. बाकी जी इंद्रिय आमची नाकाला त्रास देतो का अंधार? अंधार म्हणून नावाचं नाक बंद करून ठेवलं. तुमच्या डोळ्याला अंधार दिसतोय, नाकालाच काय? नाकाला वास येतो की नाही? कानाला शब्द ऐकायला येतं की नाही? बाकीची इंद्रिय जी आहे तुमची त्याला अंधार काही त्रास देत नाही. अंधार फक्त तुमची दृष्टी बंद करतो एवढं. अंधार खरा आहे का? तर अंधार खरा नाहीये. अंधार अभावात्मक आहे. मृगज दिसत खरं पण तू असत नाही, अभावात्मक आहे ते. अशा प्रकारे अज्ञान जे असतं आमच्यामध्ये ते अभावात्मक आहे. अज्ञान अज्ञान म्हणतो खरी आहे, परंतु त्याचा कुठलाही पदार्थ नाही, कुठली वस्तू नाही, काही नाही, ते कल्पित आहे. शेवटी अज्ञान हे कल्पित आहे असंच मानावं लागतं. हे जाणून आपल्याला या